श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी दसरा आलेला आहे. या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहे. या नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. 9 दिवसाच्या या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली जाते आणि तिच्यामधल्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा सन्मान केला जातो. आणि म्हणूनच आपल्याला हे नवरात्र संपण्या अगोदर एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला घरच्या घरी कुलदेवीची ओटी ही कशी भरायची आहे. कारण या नवरात्रीचे 9 दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वावरत असते. आणि या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीची, कुलदेवीची, जगदंबेची पूजा अर्चा करून आपल्याला तिची मनोभावे सेवा, उपासना करायची असते. जेवढे महत्त्व 9 दिवसाच्या 9 देवींना दिले जाते, म्हणजे आपल्या कुलदेवीला दिले जाते, तर आपल्याला या 9 दिवसांमध्ये कुलदेवीची ओटी देखील भरण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपण कुलदेवीची पूजा केली, तिची ओटी भरली, तर आपल्या जीवनातील ज्या काही दुःखद घटना आहेत तर त्या टाळण्यास मदत करते. तसेच आपल्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी, दूर ठेवण्याचा प्रयत्न ती करत असते. आणि म्हणूनच आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, म्हणजेच नवरात्र संपण्या अगोदर तुम्हाला आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती घरच्या घरी भरायची आहे. आणि ओटी ही आपल्याला घरच्या घरी भरायची, कशी भरायची आहे, त्याचबरोबर ही ओटी जर आपण कुलदेवीची 9 दिवसांमध्ये भरली तर आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. आणि ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला त्या ओटीमध्ये असायलाच हवी. आता बघा, कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे, त्याचबरोबर कोणती वस्तू आपल्या कुलदेवीच्या ओटीमध्ये असायलाच हवी, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचं नामस्मरण, म्हणजे तुमच्या कुलदेवीचं नाव जे आहे तर ते तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे. जर नाव माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. तर पहा, आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला या नवरात्र उत्साहामध्ये भरावीच लागते. या 9 दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जर आपण भरली तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात. कारण आपल्या कुलदेवी जर प्रसन्न असेल तर आपल्या घराची प्रगती ही कोणीही होण्यापासून थांबवणार नाही. त्यामुळे आपल्या कुलदेवीला आपल्याला पहिल्यांदा प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर पहा, ही जी ओटी आहे तर ती का भरायची आहे, त्याचबरोबर आपल्याला घट तुमच्या घरामध्ये बसलेला असो किंवा नसो तर त्यावेळेसुद्धा तुम्हाला ओटी कशी भरायची आहे किंवा ओटी का भरायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरल्याने देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. आणि मूळ म्हणजे आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवीचा कुळ आशीर्वाद देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते. कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घराचं गोकुळ होतं, म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. आता बघा, आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला कधी भरायची आहे, तर आपल्याला कुलदेवीची ओटी ह्या 9 दिवसामध्ये कधी जरी भरली तरीसुद्धा चालेल. म्हणजेच काय, तर आपण अगदी घटस्थापनापासून ते दसऱ्यापर्यंत देवीची ओटी कधीही भरू शकतो. तसेच बरेच जण सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी कुलदेवीची ओटी ही भरत असतात. असं म्हटलं जातं की कुलदेवीची ओटी ही सप्तमी, अष्टमी आणि नवमीला अवश्य भरावी. तर पहा, स्त्रियांना कधीकधी मासिक धर्म असतो आणि जर सप्तमी, अष्टमी, नवमी या काळामध्ये त्यांना मासिक धर्म आलेला असेल तर त्यांनी ही जी ओटी आहे तर ती अगदी घटस्थापनेपासून
ते दसऱ्यापर्यंत त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी ही ओटी देवीची भरली तरीसुद्धा चालेल. आपली कुलदेवी ही आपल्या घरातच असते. ती आपल्या घराला सोडून कुठेही जात नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची असते. आता बघा, जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही घटासमोर ही ओटी भरू शकता. नसेल घटस्थापना केलेली तर तुम्ही ओटी जी आहे तर ती तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल त्याच्यासमोर तुम्ही भरू शकता. किंवा मग तुमच्या घरामध्ये दुर्गादेवीचा फोटो असेल किंवा कोणत्याही देवीचा फोटो असेल त्या फोटोसमोर तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता तेही नसेल तर मग तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये एकतरी देवी असते तर त्या देवीची तिथे जाऊन तुम्ही ओटीही भरू शकता. कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं, त्यामुळे आपल्याला देवीची ओटी ही भरायची असते. आता ही ओटी 9 दिवसामध्ये तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी कोणत्याही वेळेमध्ये भरू शकता. ओटी भरणं हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. तर पहा, सुवासिनी स्त्रियांची ओटी देखील त्यांना संतान प्राप्ती व्हावी यासाठी भरली जाते. त्याचबरोबर आपली जी देवी आहे, कुलदेवी आहे, तर तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला तिची ओटी ही भरायची असते. असं म्हटलं जातं की वर्षभरातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी ही भरावी. परंतु बऱ्याच जणांना कुलदेवीची ओटी भरणं शक्य होत नाही. तर मग आपण या नवरात्रीच्या सणांमध्ये, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला इतर दिवशी शक्य नाही, तर मग नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तरी आपल्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे. तर पहा, आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असायलाच पाहिजे. आता टाक बऱ्याच जणांच्या घरात नसतं, कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये देव जे आहेत तर ते घरातील मोठ्या व्यक्तींकडे असतात, म्हणजेच मोठ्या जावेकडे असतात. आणि मग जर लहानी जावेकडे जर नसतील तर मग तिने जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर जरी ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल. आता देवीची ओटी कुणी भरावी, तर देवीची ओटी ही घरातील सुवासीन स्त्रियांनी भरायची असते. किंवा कुमारिका स्त्रिया असतील, म्हणजेच कुमारिका मुली असतील, त्यांनी जरी देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. किंवा घरामध्ये विधवा व्यक्ती असतील त्यांनी जरी भरली तरी चालेल. आता बघा, सर्वप्रथम आपल्याला जी ओटी आहे तर ती देवीची खणा नारळाने भरायची असते. आता नारळ म्हणजे पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. जर साडी घेणं आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही एखादा खण म्हणजेच एखादा ब्लाऊज पीस असेल तो घेतला तरी चालेल. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते, तर तुम्ही नऊवारी साडी देखील या ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. आता आपण ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहोत तर ती शक्यतो नऊवारी असावी. नऊवारी घेणं शक्य नसेल तर सहावारी घ्यावी. सहावारी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. किंवा आता बघा, जी काही साडी आपण जर घेणार असाल तर त्याची जी सूत आहे तर ते सुती असावं, रेशीम धाग्याने विणलेलं असावं. कारण देवीच्या ज्या सात्विक लहरी आहेत तर ते या धाग्यांमध्ये धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त प्रमाणामध्ये असते. आणि म्हणूनच आपल्याला सुती रेशीम धागे जी साडी आहे तर ती देवीची ओटी भरण्यासाठी वापरायची आहे. आता बघा, तुम्हाला ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम एक ताट घ्यायचं मोठं. त्यामध्ये तुम्हाला नऊवारी साडी किंवा मग सहावारी किंवा मग ब्लाऊज पीस तुम्हाला घ्यायचं आहे. आता तुम्ही जी साडी घेतलेली आहे किंवा ब्लाऊज पीस घेतलेला असेल त्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही गहू ठेवले तरी चालतील. त्यावरती तुम्हाला एक नारळ पाण्याने भरलेला असा ठेवायचा आहे. आता नारळाची शेंडी ही देवीकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला ओटी भरताना ठेवायची आहे. यासोबतच एक हळकुंड, खारीक, बदाम, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला देवीच्या 16 शृंगाराचे साहित्य ठेवणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य ठेवायचं आहे. आता यामध्ये तुम्ही लाल बांगड्या किंवा हिरव्या बांगड्या ठेवू शकता, मेहंदी, काजळ, त्याचबरोबर गजरा, मंगळसूत्र, नथ, जोडवी, कपाळ टिक्का, टिकली, बाहुल्या, कमरपट्टा, कंगवा, आरसा,
लांबसा, गजरा इत्यादी ज्या वस्तू आहेत तर त्या देवीच्या 16 शृंगारामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. आता बघा, प्रत्येकालाच ह्या वस्तू अर्पण करणं शक्य होत नाही. मग 16 शृंगारामधील 5 वस्तू जरी तुम्ही देवीला अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील. त्यामध्ये लाल वस्त्र असेल, टिकली असेल, लाल बांगड्या असतील, त्याचबरोबर कुंकू, मेहंदीचा कोन अशा पद्धतीने ह्या 4-5 वस्तू जरी तुम्ही अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल. आता 16 शृंगाराचं साहित्य तुम्ही घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला चुकूनही आयलाइनर, लिपस्टिक, पावडरचा डब्बा, नेलपेंट यासारख्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही अर्पण करू नये. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अनेक रसायनांपासून बनलेल्या असतात आणि याचा धर्मग्रंथामध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला चुकूनही देवीच्या ओटीमध्ये टाकायच्या नाही. त्याचबरोबर गजरा हा अवश्य तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचा आहे. गजरा घेणं शक्य नसेल तर एखादं गुलाबाचं फूल तुम्ही ठेवायचं आहे. आता हे ताट घेताना तुम्ही स्टीलचं ताट घ्यायचं आहे, चुकूनही प्लॅस्टिकचं तुम्हाला घ्यायचं नाही. या सर्व वस्तू त्या ताटामध्ये तुम्हाला त्या साडीवरती ठेवायच्या आहेत. आता देवीची ओटी भरत असताना तुम्हाला स्वतःला देखील साडी किंवा ड्रेस हा घालायचा आहे. डोक्याला कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला लाल बांगड्या किंवा हिरव्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत. आपल्या स्वतःचा देखील आपल्याला शृंगार करायचा आहे. सुवासिनीने पूर्ण शृंगार करून ही ओटी भरायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही ही ओटी भरणार आहात तेव्हा तुमची कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल त्याला तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या टाकाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायचे आहे किंवा घटा बसवलेला असेल तर घटाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, देवीपाशी समोर बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे. त्यानंतर ती जी ताट आहे ओटीचं ते तुम्हाला तुमच्या छातीला लावायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, उभं राहायचं आहे. हे ताट तुमच्या छातीला टेकवायचं आहे. कुलदेवीकडून तुमचं चैतन्य मिळावं, तुमची उन्नती व्हावी, तुमची जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि देवीला सांगायचं आहे की या नवरात्रामध्ये मी तुमची ओटी भरत आहे. मी ही ओटी घरच्या घरीच भरत आहे. मला तुझ्या मूळच ठिकाणी येऊन ओटी भरणं शक्य नाही आणि देवी माता ही जी ओटी आहे तर ती तू स्वीकार कर आणि तुझी सर्व कृपा जी आहे तर ती माझ्या कुटुंबावरती राहू दे. तुझी भरभरून कृपा मिळावी. तसेच माझ्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य, संपत्ती ही अपार राहू दे. धनधान्य संपत्ती घरामध्ये कधीही कमी पडू देऊ नको अशी प्रार्थना कुलदेवीला करायची आहे. आणि त्यानंतर ही ओटी जी आहे तर ही ओटी कुलदेवीच्या मस्तकाला लावायची आहे आणि देवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही ओटी तिथे चरणाशी अर्पण केल्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. देवीच्या डोक्याला तांदूळ लावायचे आहेत आणि तिच्या खांद्यावरती घेऊन तुम्हाला जी काही आपण ओटी ठेवलेली आहे त्या ओटीमध्ये टाकायचे आहेत. असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. 5 वेळा तांदूळ घ्यायचे आहे मुठीमध्ये आणि देवीच्या मस्तकाला खांद्याला लावून तिच्या ओटीमध्ये टाकायचे आहेत. असं केल्यामुळे देवीचे जे तत्व आहे तर ते जागृत होत असतं. आता पहा, सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे तांबूळ आहे. ते तांबूळ तुम्हाला देवीला अर्पण हे अवश्य करायचं आहे. या ओटीमध्ये तांबूळ हे असायलाच हवे. आता कुलदेवीची जेव्हा आपण ओटी भरतो त्यावेळेस कुलदेवीला तुम्हाला तांबूळ हे अर्पण करायचं असतं. आता तांबूळ म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर विड्याचे जे पान आहे तर जर तुम्ही विड्याच्या पानाच्या दुकानामध्ये गेला आणि त्यांना म्हटला की देवीला अर्पण करण्यासाठी आम्हाला तांबूळ पाहिजे तर ते तुम्हाला नक्कीच एक विड्याचं पान बनवून देतील आणि ते तांबूळ तुम्हाला देवीच्या ओटीमध्ये अर्पण करायचं आहे. आता देवीची ओटी भरताना ज्या काही वस्तू तुम्ही घेणार आहात तर त्या तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत. इतरांकडून घेतलेल्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या नाही. किंवा तुम्हाला कोणीतरी साडी दिलेली आहे आणि मग ती साडी तुम्ही देवीला देण्यासाठी ओटी भरण्यासाठी वापरत असाल तर ती साडी तुम्हाला अजिबात वापरायची नाही आहे. तुम्हाला स्वखर्चाने देवीसाठी साडी घ्यायची आहे किंवा ब्लाऊज पीस असेल तो घेऊ शकता. नारळ घ्यायचा आहे किंवा ज्या काही वस्तू तुम्ही ओटीमध्ये घालणार आहात त्या सर्व तुम्हाला स्वखर्चाने घ्यायच्या आहेत. आता बघा, सर्वात महत्त्वाची चूक जी आहे तर ती आपल्याला करायची नाही. ती म्हणजे ओटी भरत असताना तुम्हाला निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची साडी ही चुकूनही वापरायची नाही.
किंवा जो काही ब्लाऊज पीस घेणार आहे तो सुद्धा तुम्हाला निळ्या किंवा काळ्या रंगाचा घ्यायचा नाही. आता तुम्ही म्हणताल की आता ओटी भरली तर ह्या ओटीचं काय करायचं? तर तुम्ही काही दिवसांमध्ये जेव्हा कधी तुम्ही तुमच्या देवीच्या मूळस्थानी जाणार आहात तेव्हा तिथे तुम्ही ही ओटी घेऊन जाऊ शकता आणि तिथे जाऊन ती ओटी देवीला अर्पण करायची आहे. किंवा तुम्हाला जर कुलदेवीला जाणं शक्य होणार नसेल तर मग त्या ओटीचं काय करायचं? तर तुम्हाला काय करायचं आहे, ती साडी जी आहे ती मी स्वतः घेतलेली असेल तर तुम्हाला ती स्वतः वापरायची आहे. त्यानंतर जो नारळ आहे तर तो घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आणि तांदूळ जो आहे तर तो त्याचा भात करून स्वतः घरामध्ये सर्वांनी खायचा आहे. त्याचबरोबर जे काही सौभाग्याच्या वस्तू वापरलेल्या असतील सौभाग्याच्या वस्तू असतील तर त्या तुम्ही स्वतः वापरायच्या आहेत. जर तुम्हाला स्वतःला ह्या वस्तू वापरायच्या नसतील तर तुम्ही एखाद्या सुवासीन स्त्रियेला घरी बोलू शकता आणि तिची ही ओटी भरू शकता. तिला ह्या सर्व वस्तू किंवा ही जी साडी आहे तर ती तुम्हाला द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी ही भरू शकता. पण जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नाही किंवा कुलदेवीचा फोटो नाही किंवा तुम्ही घट देखील बसवत नसाल आणि तुम्हाला ही ओटी घरच्या घरी भरायची नसेल तर तुमच्या गावामध्ये तुम्ही जिथे राहत असाल तिथे एखादी ग्रामदेवता असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या देवीची ओटी देखील अशा पद्धतीने भरू शकता. तर अशा पद्धतीने ज्या काही तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने देवीची ओटी ही तुम्हाला या 9 दिवसामध्ये आवर्जून भरायची आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवशी तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, तर अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये हवन हे तुम्हाला करायचं आहे. अगदी साध्यासुध्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये हवन करू शकता. हवनाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आणि हवन करायचं आहे. तसेच नवमीला आपल्या घरामध्ये कन्यापूजन देखील केलं जातं. तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये 9 कन्यांना बोलून त्यांचं पूजन हे करायचं आहे. गोडाधोडाचा नैवेद्य करून त्यांना खाऊ घातला जातो आणि त्यांना शृंगाराच्या सामानाची एखादी वस्तू ही भेट म्हणून दिली जाते. अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजन देखील नवमीच्या दिवशी करू शकता. तसेच तुम्हाला जर 9 कन्यांना बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही 1 कन्याला बोलवून तिचे जरी पूजन केले तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.